सर्वांना नमस्कार. अहिल्याज डायरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अहिल्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर साधारणतः मी तिसरीला असतानाची गोष्ट आहे. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एका दुपारी मला मॅडमने सांगितलं की तुला घरी जाऊन नऊवार घालून यायचं आहे. तर मी घरी आले. माझ्या आजीच्या लग्नाची नऊवार मी घातली आणि तयार होऊन छान शाळेत आले. तर मॅडमनी मला एक आडवा असा गंध लावला आणि मला तयार करून एका खुर्चीवर बसवले. परंतु शाळेतून घरी जाताना ज्यावेळेस मी तयार व्हायला घरी गेले त्यावेळेस मॅडमनी मला सांगितलं होतं की दुपारच्या वेळी आईलाही या कार्यक्रमाला बोलव. तोपर्यंत कार्यक्रम कशाचा आहे हे मला काही माहीत नव्हतं. परंतु आज शाळेत सगळ्या महिला शिक्षिका मिळून खूप उत्साहाने हा कार्यक्रम करत आहे एवढं माझ्या त्यावेळी लक्षात आलेलं होतं. आणि तो दिवस होता 3 जानेवारीचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा. तर तोपर्यंत मला सावित्रीबाईंच्या बद्दल काहीही माहीत नव्हतं आणि ते वयही नव्हतं जितकं की एवढं मोठं कार्याची आकलन होण्याचं ते वयही नव्हतं. परंतु प्रत्येक वेळी आपल्याला शाळेत असताना 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यावेळेस मी जी काही भाषणं घ्यायचे, ती भाषणाची तयारी नेहमी माझी आई माझ्याकडून करून घ्यायची. पण मेन कार्यक्रमाला कधीच आई नसायची. पण आज हा कार्यक्रम दुपारचा असल्यामुळे आई तिच्या मैत्रिणींसोबत प्रेक्षकांमध्ये होती. आणि कुठेतरी मला एक अशी खंतही वाटत होती, की आपण प्रत्येक वेळी भाषण घेतो, त्यावेळी आई नसते प्रेक्षकात आणि आज आपण फक्त नटून बसलो आहे आणि आई हा कार्यक्रम बघायला आलेली आहे. याची खंत मला होती. परंतु आमची शाळा एक केंद्र असल्याने आजूबाजूच्या शाळेतीलही काही मुलं त्यांच्या शिक्षकांसोबत आलेले होते आणि आमचं पूर्ण प्रांगण हे सगळं मुलांनी भरलेलं होतं. सगळ्या महिला शिक्षकांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर भाषणं झाली. भाषणांमधून मला सावित्री आई समजली. त्यावेळी शिक्षकांनी जी काही भाषणं केली ती मे बी मला तेवढ्या प्रमाणात समजली नसतील. परंतु ही स्त्री काहीतरी भन्नाट स्त्री होती एवढं तर कळालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही भाषण न ऐकणारी भाषण मेन जे कार्यक्रम आहे ते न पाहायला येणारी माझी आई आज या कार्यक्रमाला हा जो काही कार्यक्रम आहे तो दुपारच्या वेळी पाहायला आलेली आहे. ही माझ्यासाठी एक छान आनंदाची गोष्ट होती आणि मला ती गोष्ट आजही रिलेट करते, की जर सावित्री आईंनी त्या काळात समाजाच्या जे काही अनिष्ट रूढी परंपरा यांना झुगारून जर घराच्या बाहेर पाऊल टाकलं नसतं तर आज आपण शिकू शकलो असतो का? आज आपण जे काही निर्भीडपणे आपले विचार मांडतो ते तितक्या सरळपणे मांडू शकलो असतो का? हे प्रश्न आज पडतात. आणि त्यांच्या कार्याची आज आपण सगळ्यांना पूर्णपणे माहिती आहेच. परंतु आजचा हा व्हिडिओ मी थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी जी काही त्या काळात जी काही विचार जे काय आपण म्हणतो की क्रांतिकारक विचार हे फक्त विचारात न ठेवता जी ती सत्यात उतरवली, त्या सगळ्या विचारांना आपण सगळ्यांना माहीतच आहे. परंतु आज एक त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना एक विनम्र अभिवादन म्हणून एक थोडा वेगळा प्रयत्न करत आहे. माझी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्यावर तुम्हाला त्यांच्याबद्दल नवीन काहीतरी समजेल आणि या व्हिडिओमधून तुम्ही सर्वजण मी जितकी प्रेरणा घेते तितकीच प्रेरणा तुम्हीही घ्याल अशी आशा आहे. तर सावित्रीबाईंचं लग्न त्या काळात जसं की रूढीप्रमाणे 9व्या वर्षीच झालेलं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांचं लग्न झालेलं. तर ज्योतिराव फुले यांनी त्यांना लग्नानंतर शाळा शिकवली किंवा अक्षर ओळख केली आणि या दाम्पत्याने मिळून असं ठरवलं की आपण मुलींसाठी शाळा काढायची आणि पुणे येथे भिडेवाडा येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. तर त्या काळात तो एक क्रांतिकारक विचारच होता. त्यासाठी त्यांना खूप जास्त समाजातील जे काही स्त्रियांनी पुढे जाऊ नये, फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच त्यांनी मर्यादित राहावं असं त्या काळचे जे काही विचार होते त्यांच्याशी त्यांना लढावं लागलं. स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच राहावे हे त्याच काळचे विचार होते का? की आत्ताही आहे? विचार करून बघा. तर जर त्यांनी दोघांनीही या गोष्टीला तसं स्वीकारलं असतं
तर आज समाजात इतका बदल झाला असता का? ही सगळी प्रश्न आहेत. मला असं वाटतं की आपण ह्या प्रश्नांवर थोडंसं बोललं पाहिजे. थोडंसं स्वतःलाही विचारलं पाहिजे की जी संधी आपल्याला मिळालेली आहे, मुलींनाही, आणि खास करून मी मुलींशीच बोलते ह्या याच्याबद्दल, की त्या काळात इतका सगळा जास्त संघर्ष करून ज्या आपल्याला आज संधी मिळालेल्या आहे, त्या आपण त्याला पूर्णपणे न्याय देत आहोत का? आणि जर न्याय देण्यासाठी आपल्याला काही संघर्ष करावा लागला, तर तो केला पाहिजे की नाही? यावरही तुम्ही पूर्णपणे विचार करा आणि त्यातून प्रेरणा घ्या. बाहेर पडा आणि स्वतःला, समाजाला सकारात्मक काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आज सावित्री आईंच्या जयंतीनिमित्त आपण हाच एक निर्धार करूया आणि हीच त्यांना हेच एक वंदन होईल की आपण आपल्याला ज्या काही संधी त्यांच्या त्यागातून, त्यांच्या संघर्षातून मिळालेल्या आहे, त्याचं आपण यापुढेही सोनं करत राहू. हेच मी या निमित्ताने सांगते. तर मी काही पॉईंट्स माझ्या डायरीमध्ये काढलेले होते, तर त्यावर मी थोडंसं आज बोलणार आहे. तर त्या काळात एकीकडे पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांना ब्रह्मचर्य पाळावं लागायचं, ही एक कुप्रथा होती. पण त्याचवेळी हे सगळं चालू असताना त्याचवेळीस त्या स्त्रियांवर शारीरिक व मानसिक शोषण व्हायचे. आणि त्यातून कित्येक स्त्रिया गर्भवती व्हायच्या. समाजाच्या दबावाखाली त्या आत्महत्या करायच्या. सावित्रीबाईंनी अशा स्त्रियांसाठी व अशा मुलांसाठी आपल्या घराची दारं उघडं केली. माझ्या दारात अशी मुलं आणून द्या, आम्ही त्यांचा सांभाळ करू, असं या दाम्पत्याचं वाक्य होतं, असं या दाम्पत्याचं कार्य होतं. आणि हे सगळे क्रांतिकारक असं कार्य करत असताना त्यांना नुसतं समाजाकडून नाही, तर त्यांच्या स्वतःच्या घरातूनही खूप जास्त विरोध झाला. अशा वेळी ते आपल्या मित्रांकडे राहिले आणि फातिमा शेख ह्या त्यांच्या ज्या सहकारी आहे त्यांच्या घरी त्या राहिल्या. त्या दोघींनीही त्यांनीही पुढे मुलींच्या जे शैक्षणिक कार्य, मुलींना शिकवण्याचं त्यांचं चालू, त्या दोघींनीही मिळून हे कार्य पुढे नेलं. तर पुण्यात भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा अशा पद्धतीने सुरू झालेली होती. तर मला आता एक असं हे करायचं आहे की जर मुलींनो, आम्ही शिकू शकलो कारण त्याचा पाया सावित्री आईने ठेवला होता. तर आज आपण त्यांच्या या एका निर्णयामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी सहजपणे करू शकतो आहोत. त्यांनी त्यामुळे किती त्याग, परिश्रम आणि क्रांतिकारक पावलं आपल्याला ही संधी देण्यासाठी उचललेली आहे. त्याचा आपण योग्य असा मान ठेवूच. आणि त्यासाठी काय करायचं हे करण्यासाठी काय करायचं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. सावित्री आईंनी खूप काही सांगितलं आहे, खूप काही केलं आहे, ते वाचा आणि आचरणात आणा. हा व्हिडिओ मी खूप असा एक सहज असावा म्हणून खूप असा त्यांनी कोणत्या काळात कोणते कार्य केले हे सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे. त्याबद्दल खूप साऱ्या विचारवंतांनी, समाजसुधारकांनी आणि लेखकांनी लिहिलेलंच आहे, त्यावर ते मिळेलच. पण मला माझ्या आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या सावित्रीआईंचं जे की मनाला भावलेले कार्य थोडेफार माझ्या शब्दात मी या व्हिडिओमधून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर मागच्या वर्षी माझ्या हातात त्यांनी लिहिलेलं एक काव्यफूल हा कविता संग्रह मिळाला. तर त्यातल्या मला काही ओळी आवडल्या आहेत, त्या आज मी या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा किंवा म्हणण्याचा प्रयत्न करते. खूप साऱ्या कविता आहे, पण त्यातील काही निवडक मी तुम्हाला सांगते. त्यांनी त्यांच्या माहेरावर केलेली ही एक कविता आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवते. त्यांचं माहेर हे नायगाव या गाव त्यांच्या माहेर. तर इतकं सुंदर असं त्यांनी लिहिलेलं आहे ना. नायगाव हे माझं माहेर, जुनाट गावखेड, तयाचे छान गीत पवाडे. रामकाली होती माकडे, पांडवांचे कोल्हे, पुढे ते 88 झाले. शिवप्रभूंनी राज्य स्थापिले, कुणबी मराठ्यांचे, स्वराज्य झाले लोकहिताचे, नायगाव खेडे सुख समृद्धीचे असे. चालवी पाटील की कारभारी नेवसे,
याच कुळामध्ये मी नारी जन्म घेतसे, याच कुळामध्ये मी नारी जन्म घेतसे. अशी जन्मभू मला वंदनीय, प्रेम तियेवर जडे, गातसे तिचे गीत चहूकडे. अशी जन्मभूमी मला वंदनीय, प्रेम तियेवर जडे, गातसे तिचे गीत चहूकडे. 12 बलुती 12 अलुती कितीक जाती जमाती, 12 बलुती 12 अलुती कितीक जाती जमाती. शिवारात या सुखे नांदती, पाऊस पाणी छान पडतसी, येती पिके सारी. विहिरीवर फळफुले गोजिरी, विहिरीवर फळफुले गोजिरी, गुलजार पक्षी गाती मनोहर फिरती फुलपाखरे. ऐसा निसर्ग तिथ वावरे, ऐसा निसर्ग तिथे वावरे, बळीराजा थोर होई शेतकरी दानशूर. जणू माझी जन्मभूमी, जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपूर, आम्ही तयांचे वंशज रडगाणे नाचणारे. तर अशी माझी जन्मभूमी ही त्यांची कविता काव्यफुल या संग्रहातील आहे. ती मला आवडली आणि मला असं वाटलं की तुमच्यासमोर तुम्ही ही या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली पाहिजे. अजून एक त्यांची एक कविता आहे जी मला खूप आवडली. पिवळा चाफा. पिवळा चाफा रंग हळदीचा, फुलला होता हृदयी बसतो. पिवळा चाफा रंग हळदीचा, फुलला होता हृदयी बसतो. नावतयाचे सुवर्ण चंपक सृष्टी दागिना मनास पटतो. नावतयाचे सुवर्ण चंपक सृष्टी दागिना मनास पटतो. रंगमजेचा डंग दिमाखई, गंधदयाचा शरळी खेळतो. शिवसत्याचे सुदंशभूषण, सुंदरतेचा पुतळा जणतो. ध्येयपूर्तीचा रंग हळदीचा, त्याग गुणांचा प्रतीक शोभतो. ध्येयपूर्तीचा रंग हळदीचा, त्याग गुणांचा प्रतीक शोभतो. जैसे रतीला मदन खेळवी, तैसे कवीचे मन चेतवितो. गूढपणे तो मनात शिरुनी काव्य कराया उन्मुख करतो. गूढपणे मनात शिरुनी काव्य कराया उन्मुख करतो. नेत्रनासिका रसिक मनाला तृप्त करुनी मरून पडतो. नेत्रनासिका रसिक मनाला तृप्त करुनी मरुनी पडतो. अशी त्यांची पिवळा चाफा ही एक कविता आहे. सावित्री आईंनी काही ओळी ज्या मला असं वाटतं प्रत्येक मुलीने ऐकाव्या, त्याही मी आज परत तुम्हाला सांगते. तर त्यांची आई ही याच्यात आहे. अभिमानाने जगण्यासाठी शिकून घ्या जा शाळेला. अभिमानाने जगण्यासाठी शिकून घ्या जा शाळेला. मनुष्याचा खरा दागिना शिक्षण आहे घ्या चला. मनुष्याचा खरा दागिना शिक्षण आहे घ्या चला. जा शाळेला जा शाळेला. काम पहिले शिकायचे आहे, काम पहिले शिकायचे आहे. दुसरे काम खेळ खेळा. जमेल तेव्हा झाड न पुसणं, हात लावा घरकामाला. जमेल तेव्हा झाड न पुसणं, हात लावा घरकामाला. जा आधी शाळेला, जा आधी शाळेला. अभिमानाने जगण्यासाठी शिकून घ्या, शिकून घ्या. इतकं सुंदर त्यांच्या काही काही ओळी आहेत ना. आणि मला तो जेव्हापासून काव्यफुलं हा संग्रह हातात पडला आहे तेव्हापासून मी कधी मला वाटलं ना तर उचकून छानपैकी ते बघत असते, ते वाचत असते आणि खूप छान वाटतं. ते एक वेगळीच प्रेरणा येते आपल्याला ते सगळं हे केल्यानंतर. आणि कोणत्या प्रकारची स्त्री त्या असतील ह्याची एक जाणीव होते. किती जास्त एम्पॅथी होती प्रत्येक गोष्टीसाठी. फुलांबद्दल इतकं छान लिहिलेलं आहे, झाडांबद्दल इतकं छान लिहिलेलं आहे, स्वतःच्या जन्मभूमीबद्दल इतकं छान लिहिलेलं आहे. जी स्त्री की जी 9व्या वर्षीच तिचं गाव सोडून दुसऱ्या गावी गेलेली असेल, सासरी गेलेली असेल, तरी तिच्या माहेरकडची इतकी छान ओढ होती, इतकं छान तिने वर्णन केलेलं होतं. आणि त्यातूनच कळतं की ही स्त्री किती जास्त एम्पॅथेटिक, किती जास्त सहनशील आणि आपण काय म्हणता येईल की किती जास्त त्यांच्या मनात अशी प्रेम होतं. आणि मला असं वाटतं की जिथं प्रेम असतं ना तिथंच क्रांती होण्याची एक ऊर्जा असते. तर सावित्री माईंच्या या ओळींसोबत त्यांना पुन्हा एकदा वंदन करते त्यांच्या जयंतीनिमित्त. आणि मला असं पूर्ण खात्री आहे की तुमच्या आयुष्यातील स्त्रियांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाठवाल आणि संधीचं सोनं करणं हे आपल्याला ह्या व्हिडिओतून ही आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. कारण ही संधी खूप त्यागातून, खूप कष्टातून आपल्याला मिळाली आहे. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त
मुलींपर्यंत पोचवा. ज्योत लावलेसे तू साऊ, ज्योत लाविलेस तू साऊ, वनवा मी पेटवीन. ज्योत लाविलेस तू साऊ, वनवा मी पेटवीन. तू जे शिल्प कोरले ते बोलक मी करेल. तू जे शिल्प कोरलेस बोलक ते मी करेल. शीतल साठे यांच्या या ओळी आहेत. या ओळी झाल्यानंतर मी आपल्या या व्हिडिओच्या एक शेवटाकडे आपण चाललेलो आहोत. व्हिडिओ आवडल्यास सावित्रीच्या लेकींना नक्की हा पाठवा. मनात, डोक्यात, आचरणात साऊ ज्योतिबाचे विचार आपण ठेवू आणि त्यांच्या मार्गावर चालत राहू. अहिल्याच्या डायरीवर भेटत राहू, बोलत राहू. पुन्हा एकदा सावित्री आईंना शतशः नमन करते. थँक्यू एव्हरीवन. धन्यवाद.